काय ग करतात? टायकाळ्याची भाजी. टायकाळा रानभाजी. कशी साफ करायची ती भाजी? ये इकडे पुढे ये, दाखवतो तुला. बरोबर ना. हात एवढं घ्यायचं आणि ही पानं घ्यायची, कवळी कवळी पाने. ही बघा, ही टायकाळ्याची भाजी आहे. कवळी 2 पानं आणि बाकीची काढायची. दांडे घ्यायचे नाही त्याचे. हातुरा घ्यायचा. हातुरा मेन कवळा असतो. हा असा तुरा काढून आणले बघ. असे तुरे असतात. त्यानंतर असा तुरा काढायचा. हे एक पान घेतलं, ह्याचा तुरा काढला. हे दुसरं घेतलं, ह्याचा असं काढला. हे तिसरा घेतला, असं काढला. आता राहिला हा, तो त्याचा पण वापर करायचा. हे कवळं असतं. फक्त पानं घ्यायची ना काढून. फक्त याची पानं घेतली आणि मधला तुरा घेतला. हा पण कवळा असतो बघ. 2 तू पानं. म्हणशील नाही म्हणशील. ताई आमची राहते कुठे ग? कोलगरला. कोलजर मध्ये राहून ती खूप काय काय शिकली. आम्ही आता सावंतवाडी. आमच्या वाडीत भेटत नाही. काय काय भाज्या शिकलीस? कुरडूची भाजी. कुरडू? टायकाळ्याची. कुरडू म्हणजे? कुरडूची पण असते, लाल भाजी असते तशीच असते, पण ती जरा कडू लागते. कुरडू. शेवग्याची भाजी. शेवग्याची भाजी ह्याला वापरतात. आता कृष्ण जयंती येतली त्याला वापरतात शेवग्याची भाजी. शेवगा म्हणजे शेवगा. रात्री संध्याकाळी करतात ती. आता ही भाजी कधी बनवणार? सकाळी बनवायची. उद्या सकाळी. ते बघ. छकू तुरे किती बघ कसे किती काढले वेळ ते. जेवणार ग? हा, कसे तुरे काढले ते बघ. हे बघ. छान छान. हे बघ. हे बघ तुरे बघ कसे काढले. तुरे काय पानं घेतली तरी बस झालं ना. नाही, हे कवळे असतात ना. जरा एकदम जरा कवळे. जरा जरा आता नुसती पानं तू घेतलीस तर तुला ही चिरायला जमणार नाही. मग याचे तुरे घेतले का जरा जरा हे असे मोठीच राहणार असे ह्याच्या बरोबर चिरताना. ऐसा है क्या? समजा क्या? हसते काय? किती वाजले? हा, 2 तास झाले जेव. ही भाजी ही जेवत नाही. जेवत नाही. आजच आली ती. रान भाज्या घेऊन आल्या. कुठली कुठली भाजी आणलीस ग ताई? तेरा आणला, टायका आणला, अळूवडीची पानं आणली. ही बघा कशी लपते. बघा 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 बघा. दिसली दिसली. अरे दिसली. मला वाटतं ही जून आणि कोवळी कशी ओळखायची मॅडम? पानं असतात. समजणार कसं? हे बारीक एकदम बारीक असते. हे कवळी पानं ना ग. मध्ये तुझी तर मोठी मोठी पानं पण आहेत ना. ती पण कवळीच आहेत की ग. ती आता कुठून आले ना ग ते तुरे. लोकांनी फुटली तेव्हा त्याचे तुरे आले ना परत त्याला. मग ती कवळी पानं ना ग, ताजी आलेली आहेत ती. जे फुटणार नाही ना ती बरी वेगळी. कोण आहे तू? कोण आहेस तू माझी भाची? कितवीला आहेस? तिसरीला आहे. हा, ही किती वर्षाची आहेस? तिकडे खाली जाऊ. 9 वर्षाची आहे. तिकडे त्या रोडला जायला लागतं. शोधून शोधून चाललं. झाली का मॅडम साफ करून? चाललंय हो. किती वेळ लागतात हो तुम्हासनी? खूप वेळ लागते. कष्ट आहे ना. कष्ट केल्यावर फळ मिळतंय बघा. आता कधी कापशीला ती भाजी? सकाळीच कापशीला. काय हो ताई, सकाळच्याला उठशाल तुम्ही? हा, आईंना जमत नाही हो. गावची भाजी आहे ना ती. त्या दिवशी
मस्त आहे बाबा, काय करायची पण जरा जाड होईल, बारीक होत नाही भाजी होत नाही. ताईंच्या हातची बघूया की भाजी उद्या. ही मी तुलाच ठेवते एकदा धुतला आता दुसरी भाजी धुवून घ्यायची, टाय करायची. आता 2 वेळा धुवून घेतली. आता कापून घ्यायची, कांदा आणि मिरची धुवून घेतली, बारीक चिरून घ्यायची. बारीक मला चिरायला येत नाही, मला जशी येते तशी मी चिरते. सध्या घराकडे माझी सासू चिरते, त्यामुळे मला चिरायची माहिती नाही. तशी मी चिरते. एकदम बारीक केली का भाजी छान होते ना. हा, चव लागते तिला. याची तुकारी कुठे कुठे ही पानं पडतात, ती गोळा करायची अशी, ती परत चिरायची. अशी ही काही डबल चिरलीस तरच बारीक होणार. कुठे आपल्याला ही भेटते ही बघ, राहिलेली ना ती अशी चिरायची. मोकळी केलेली मी बघते मला जमते का कटिंग पॅड वर भाजी. तू काय करते शकू? बघते त्याच्यावरती नाही येत, विळीवरच चिरायला लागते ना कधी. व्यवस्थित नाही ना बारीक बारीक. तू करतेस कसे? त्याचे 2 करायचे, नंतर त्याचा 1 करायचा. हा तसा तरच तुला येणार ना ते बारीक. सुरीने अशी जाड जाड होते, बरोबर नाही बारीक होत. वेळेवरच करायला पाहिजे. तर मी कांदा चिरते, कांदा आणि मिरची. किती पाहिजे कांदे? 2 कांदे घेतलेले आहेत आणि मिरच्या घ्यायच्या. जिल्हा जिल्हा हुआ जगला, घराच्या सामोरी नजरेची शाळा, ही रोज रोज भरवायची घाण. लैलानी मजनूची साडवाली लव्ह स्टोरी आपल्याला बदलायची. हाय हाय ही सुरेखा आपल्याला पटलेली हाय. ही माझी भाजी आता चिरून झाली. मी भाजी आता हे कढईत टाकणार आहे शिजायला. जरी कढईच्या वर आली ना तरी ती हे होणार. थोडीशी भाजी मी घातली आता, त्यानंतर मी थोडीशी डाळ घातली. कसली डाळ आहे ती? तुरीची डाळ आहे. परत भाजी घालायची. जरी ती भरली खाली घातलीस तरी चालते. डाळ शिजते पटकन. सगळीच घालणार आहे, पण थोडीशी अशी आतमध्ये शिजेल ना, एखादी समजा नाही शिजली थोडीशी घालून. थोडी थोडी भाजी पूर्ण बारीक चिरायला पाहिजे. मी आता अशी घालते. हे तुरीची डाळ. आता लोक फोडणी घालतात, पण आपण फोडणी नाही घालायची. हा कांदा चिरलेला आहे, ही मिरची चिरलेली, डायरेक्ट टाकते शिजायला. तेलाची गरज नाही. आधी लोक अशीच करायची. आता ही डायरेक्ट शिजत टाकायची आणि त्यात मी ग्लासभर पाणी टाकते. ग्लासभर पाणी टाकलं. आता मी ह्यात मीठ टाकते 1-1.5 चमचा. नंतर आपल्याला पाहिजे तर आपण टाकू शकतो. आता ही भाजी मी गॅसवरती वाफवून ठेवते.
मी आता गॅस चालू करते आणि बारीक ह्याच्यावरती ठेवते. बारीक म्हणजे फास्ट ठेवलाय तरी जाता, पण तू त्याच्या समोर पाहिजे. मध्यम ठेवते. थोडा वेळ झाली का तिला ढवळायची. अर्धा पाऊण नारळ घालायला पाहिजे. 1 वाटी पुरणार नाही, भाजी जास्त आहे ना. खोबरं घालणार तशी चव येणार भाजीला. शकू घे घे लवकर. हो हा नको मला खा ना. हा बघ, हा नारळ होता ना तो आटला. मग मी काय करते तर मिक्सरला लावते. मग तो किसलेल्यासारखा तुला मी आता वाटून दाखवते. थोडस आपल्याला किसलेलं भेटलेलं आहे आणि ह्याच्यात कुठे खपल्या बिपल्या आहेत ना, ह्या मिक्सरला टाकायच्या. जसं आपण किसतो ना तसं होतं मग मिक्सरला लावलं. सुकल्यामुळे किसू नाही शकत ना. मग ते मिक्सरला लावायचं. मिक्सरला लावायचं आणि बघ वाटलेलं कसं करून देणार मी. ते कशाला वापरते आता तू? ते कशाला वापरू शकतो आपण. भाजीला वापरू शकतो, आमटीला वापरू शकतो. कशाला किसलंस? थोडं आता पातोळी करणार आहे. थोडं भाजीला वापरणार, थोडं डाळीला वापरणार. किंवा मी ढवळून घेतली. बघ ती डाळ ना अजून पाणी पाहिजे. पाणी नाही तर मी थोडस पाणी घालते. साधं पाणी. त्यात मी आता थोडस पाणी घालते. मला जराशी कच्ची वाटते ती. आणि परत मी झाकून ठेवते तिला. डाळ बघायची आहे, डाळ शिजली का नाही. शिजली नसेल तर परत थोड्या वेळ ठेवायची पाणी घालून. भाकऱ्या बनवते. खराब आहे तर नको पिऊ. बरं लागतं तर पी, नाही ते टाकून देते ते. जो जबरदस्ती केली का कोणी तुका? कसली भाकरी ग? अरे पडेल. कर ना गोल फिरत राह. तिकडे काय जळायचं होते ना ग त्याच्यात? पातोळ्यांसाठी ना एवढं केलं. सगळीच लाटून कर. आता नाचणी परवडणार नाही. नाचणी कसे किलो झाले? 50 रुपये किलो झाले नाचणी. आता प्रत्येक घर कामात नाही, कोण नाही माणूस. तांदूळ झाले म्हणून तांदूळ घालून खाता. भाकरी आता तर 1 किलो समजा नाचणी किलो गहू घालतात, मग 3 किलो झाले धर असे. मग जास्त गहू सुद्धा घालतात. आता ती ह्याची आहे ना बाई याची गेली सून, हे घालतात 3 किलो गहू घालता, 1 किलो तांदूळ घालता आणि 1 किलो नाचणी घालतात. नाचणीची भाकरी कशी झाली ते नाचणीची भाकरी म्हणतात. तांदळाची भाकरी तसे तांदूळ 1 किलो घालतात, 4 किलो हे घालतात गहू घालतात. मग कसे सांगतात त्याले काय? पण भाकरी थापटून करतात, लाटून करतात भाकरी. आमच्या काय काय थापटून करतात, काय काय जास्त ते लाटूनच करतात. मिक्स हे केले ना, गहू घातले का मग ती ताईट येते, मग लाटते. आणि ही भाकरी ना लाटणार नाही नाचण्याची, प्युअर नाचण्याची लाटत थापटावीच लागणार, कारण ते खुसखुशीत होते. लाटणीला तुझी जाड होते ना, आमची एकदम पातळ होते. अगं गहू असतात म्हणून होते ना ती, पण चव तशीच येते. अगं पण नाचणी प्युअर खायची डायबिटीज माणसांनी, ह्याच्यासाठी चांगली असते नाचणीची भाकरी. बघते पाणी संपलं. शिजली का कशी कळेल? ही डाळ बघायची हे करून बघ. डाळ अशी फुटायला पाहिजे. दाबल्यावरती अशी शिजलेली सगळी आपली झालेली आहे. आता खोबरं घालते याच्यावर. आपल्याला हवं तेवढं घालायचं. खोबरं जेवढं घालणार तेवढी भाजीला चव येणार तुला.
बारक्याक पाणी देत होतात घालतेस जेवढं खोबरं घालून तेवढं त्याला चव लागेल. हे खालती खोबरंच लागलं नाही. आपल्या जिल्ह्याचं ठिकाण असतं. तोंडाने बोलायचं. खोबरं घालून बारीक करायची आणि वाफवून ठेवायची. त्याला मीठ लागलं का पहिले बघायचं. मीठ थोडं कमी लागतंय. मीठ तू घालू शकतो. मग अशी आपण 1.5 चमचा घातलेला. आता मला कमी वाटतंय म्हणून मी परत घालते. मारून ठेवते थोडा वेळ खोबरं घातल्यावरती. गॅस बंद करायचा. गॅस बंद नाही करायचं. खोबरं हे नको जायला वाफवून नको. चव लागली का नाही नंतर बघायला पाहिजे. ह्याच्यावर पण ठेवू शकतो आपण. पातोळे करायचे. मी त्याच्यासाठी हळदीची पानं आणलेली आहेत. खोबरं किसून घेतलं. आता मी गुळ किसणार आणि किसलेलं आहे. त्यात पण आपण गुळ चिरली. ह्याच्यात आपण वेलची पूड पण घालू शकतो. चवीला लागतं. कच 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 कच. गुळाचा आवाज बघ कसा येते. कचकच कांदा कापताना बोट सुरीतनं वाचवली. हाताला चटका लागला तरी मी कढई तापवली. तुमच्यासाठी स्पेशल केवढं बाई मी सोसलं. थोडं तरी जेवला काय पाहुणा जेवला काय. ती अशी चैन खोल मग त्याच्यात असणार बघ ना. 1-1.5-2 किलो जायसारखं. हात कापतात कोणाचे. कारण चाकूला धार येतात विळीला गुळ किसताना. त्यामुळे भयच दिसतं मग. मी असं करते. लांबडामच धरते जास्त. हे गठ्ठे असे गठ्ठे काढलेला पटकन वितळणार नाही. पातळ हे आपण किसतो ना हे पटकन याचं पाणी होतं. कधी आणलेलं कशासाठी? पातोळ्यांची तयारी. किती पीठ घ्यायचं? पीठ आपल्याला हवं तेवढं घ्यायचं. एवढा गोळा बनवायचा. त्याच्यामध्ये होतात 10-15 होतात. लोक पेल्याच्या हिशोबाने घेतात. एवढी मोठी पानं काय ग मम्मी? ती आंबे हळद किती आणल्याने का? डाग लागणार बाई माझ्या पांढऱ्या. आंबे हळद आणि हळदीमध्ये काय फरक असतो? सुद्धा अशी पानं मोठी जातात. घाटी हळद असताना त्याची. ह्याच्याकडे त्या बाई आजीकडे त्यांनी होती त्यांच्याकडे. हे बघा पाहिजे तेवढं घालायचं. पाहिजे तेवढं घालायचं. हो समजलं. थंड पाण्याने मी हे पीठ मळते. गरम नाही घालायचं. लोक घाटून सुद्धा करतात काय काय. इकडे ताक त्याच्या 2 मिनिटं नाही जमणार म्हणून मी आधी थोडस बाजूला काढलं. मीठ देतं जरासं. ते गदळू झाले. मला मळायला काय चमचाभर मीठ घातलं. असं घालतात. हे बघ साईडला मीठ घातलं आणि त्याच्यात थोडंसं पाणी घालून ते मीठ हे करून घेतलं. एकजीव करून घेतलं. हा आपल्याला गोळा जर कमी वाटला तर आणि थोडंसं घ्यायचं. त्या हे आता आपलं पीठ मळून झालेलं आहे. आता थोडा वेळ आपण झाकून ठेवूया. असं तिथे खोबरा आणि गुळ किसून पण झालेलं आहे. हे बघ हे खोबरं आहे ना ते मला मिक्सरला लावायचं होतं पण आता आपली लाईट गेलेली आहे. ते आपण नंतर लावूया. त्यामुळे मी थोडंसं गुळ ठेवलंय त्याच्यासाठी. जेव्हा लाईट येईल तेव्हा मी ते गुळ मिक्स करून दाखवेल. आता तोपर्यंत लाईट येईपर्यंत आपण हे थोडंसं हे खोबरं आणि थोडंसं गुळ मी एकत्र करते. हे गॅसवरती आता आपल्याला हे करायचंय वाफवायचंय. मोदकासारखं. हो सारण करतात मोदकाचं तसंच करायचं. हे पातोळी करताना हे कशी लागतात हे भेटतात ना. हे मी काढून साल त्याची. हा सालवाले चुकारे कोणते कोणते निघतात ना ते आपण काढून घ्यायचे बाजूला. पातोळी आपली फुटत नाही त्यामुळे. हे बघ याच्यामध्ये आहेत. हे आपण शोधून घ्यायचे. हे बघ
असे जरा जरा दिसतात ते, हे बघ. हम्म. मग हे घेतले का, हे काढले का मग पातळी फुटत नाही आपली. बघ किती काढले मी, हे बघ. त्यामुळे पातळी नाही फुटणार. हे बघ, हे सगळं काढून घेतले मी. हे नुसतेच ठेवायचं. हे खोबरं किसलेलं कसं दिसायला पाहिजे. काय मिक्सर करावं लागतं, काय होत नाही. गुळाची कधी पूड केली ती थोडीशी आपण आतमध्ये घालू शकतो चवीसाठी. हे बारीक गॅस वरती ढवळत राहायचं जोपर्यंत खोबऱ्याचा कलर बदलत नाही तोपर्यंत. बारीक केलं का फास्ट गॅस? जरासा फास्ट केलं मी तापायसाठी. तापलेलं नसतं ना टोप. तापला का मग बारीक करायचं. हे बघ आता का खोबऱ्याचा कलर बदलतो बघ. जसं जसं गूळ गरम होणार तसं खोबऱ्याचा कलर बघ, खोबरं पांढरं होतं. आता हे पिवळ्या कलरचं बी होतं. हे थोडे थोडे गुळाचे खडे राहत आहेत. दिसतात टोपात दिसत नाही तुला, मग हे बघ काय काय खडे राहतात. मग हा गॅस बारीक करायचा आणि तवसर ढवळत राहायचं आपण जोपर्यंत गुळ मेल्ट होत नाही तोपर्यंत. मी आता मगाशी गुळ टाकलेलं ना, तर खोबऱ्याला कलर नाही आला. पण कलर असा लाल कसा पिवळा असा एकदम खूप गुळ असल्यासारखं लागायला पाहिजे, तर त्या तांदळाच्या पातोळ्यामध्ये बरं लागलं. मला वाटलं त्यामध्ये मगाशी कमी गुळ पडलं म्हणून मी थोडंसं गुळ आता त्याच्यात ऍड केलं. आता कलर कसा आला आणि त्याचा कलर बदलला. हळदीची पानं आहेत, ठराविक हळदीची पानं एवढीच असतात. पण ही घाटी पानं म्हणतात त्याला, घाटी हळदीची पानं. त्यामध्ये ही बघ अशी मोठी पण पानं असतात. मग ह्याचे आपण असे 2 करू शकतो. हे ना आपण असं पान करू शकतो त्याचं छोटं. ह्या मोठ्या पानापासून आपण छोटं पान केलंय. आता हे ह्याचा वापर करू शकतो आपण. पुढची घे, पुढचे घे. मग ह्याचा आपण ह्या मोठ्या पानांचा वापर आपण असं छोटी पानं सुद्धा करू शकतो. हे बघ मोठ्या पानापासून आपण छोटं पान केलेलं आहे. बारक्या पानाचं पण आम्ही हे जाडवालं ना, आता हे समजा हे आता आपल्याकडे चाळण छोटी आहे, मग ह्या चाळणी तसं राहायला पाहिजे. नाही तर मग असं ठेवताना ना इथनं हे उघडतं जे आपण करतो ते. त्यामुळे हे डेट असं कापून टाकतं. ते बघ हे असं काढतं. मग हे छोटं झालं. हे वेगळीच ठेवतो पानं, हे नको शकते ती नंतर जाड जाऊची नाही. त्या दिवशी काय केलेलं कापलं घेतली आणि त्यानंतर आपण पुसली सुक्या कपड्याने. काय करताय तुम्ही आता? ती काय करते ते आधी दाखव. माझं दाखव. दाखव बघ आता बघा ते दाखव. मी ते दाखवायचे विषय बघ. चुकीचे पातोळे आणि करेक्ट पातोळे आपण बघूया आज. नाही थांब करू तू आधी तुझं तरी मन मोकळं होऊ दे. जसं जमतं तसं करायचं नाही काय. खायला पाहिजे पातोळ्यासारखे पातोळे. जमतंय का मम्मी? चकू आमची म्हणते प्रयत्न करणाऱ्याला यश मिळतेच आणि रडणाऱ्याला पुढे जाता येतं. समज ह्याच्यावर. हे आता मी बोटांना तेल लावून घेतलं. जास्त तेल लावायची गरज नाही बघ. हे सगळे बाजूला ठेवते. ते बाजूला ठेव ना, एकच ठेव ना वरती. मी इथून अशी सुरुवात करते. राजधानी कुठली आहे? त्याच्यानंतर राज्याची उपराजधानी अशी केलेली आहे. पसरत पसरत जायचं ना. पसरत जायचं. हे गोळा आपला पुढे पुढे घेत जायचा आपण. आपल्याला कमी पडला मग हा परत घ्यायचा. पूर्ण पानभर झालं पाहिजे.
पूर्ण पांढरं झालं पाहिजे तरच ते व्यवस्थित लागणार. तुला वाचायला सांगितलंय ना. बघ मला येत नाही तरी बघ, मला आईने माहिती आहे. आमचं बघ पूर्ण केलं सुद्धा पण प्रयत्न करणाऱ्याला यश मिळते. मम्मीची 2 पानं झाली ग. काळाचे 3 भाग आहेत. पण कोशिश केली तर कसं घडून गेला तो भूतकाळ. ते- इकडून केलं, मी इकडून केलं. हे प्रोफेशनल आहे गावचं. 3 भाग आहेत. तो हे बघ मी सोमती माझं करून झाली का मी सोमती भरून घेते, मी ठेवत नाही. मग आपल्याला पीठ कळतं किती राहतं, उरतं का आपलं संपतं. म्हणजे असं हे असं अशी धरायची आणि अशी झाकायची. हे बघा मी आता भरते माझी बघा. अशी अशी दाबून घ्यायची. झाली हिला म्हणते पातळी खरी. हे बघा खरी पातळी. ही खोटी पातळी आहे आता काय? ही बघ, ही पण खरी का खोटी ही बघा तुम्ही. झाली ना ग ही पण छोटी. हे सगळे तुझे. हे बारकी कमी आहे ठेवतोय. हे आता आधी आपण चाळणीला तेल लावलं आणि त्यावरती हे ठेवल्या. हे बघ अशा ठेवायचं. हे बघा पाणी वाटतंय त्यामुळे मी थोडस पाणी अजून घालते. दिसलं. आता हे आपण चाळणीत काढून घेतलेली ही बघ, ही चाळण आहे. त्याबद्दलचे शब्द ही चाळण मी घालून बघितली तर माझी चाळण जाते ह्याच्यामध्ये. मग त्यामुळे मी काय करते, हे असा वाडगा ठेवलाय खालती की ते चाळण खालती जाऊ नये म्हणून. राहील का आता ते आता भुतूर जाईल. जाईल जाईल. ठेव ठेव. चमचा ठेव पकड. आता मी बघा नाही पडणार नाही ते आता खाली. हे बघ आता अडकून राहिले ह्याला. हा आता हे मी असं तोडले ही पानं. आता ह्यानंतर मी असं ह्याच्यावरती केळीचं पान घालतात. केळीचं पान घालतात आणि झाकून ठेवतात पॅक. आणि गॅस फास्ट केलेला आहे. ते उकळून 10-15 मिनिटं उकळली का नंतर आपण ती काढायची. पानं त्याची वेगळी वाटणार. 10-15 मिनिटांनी काढली का कलर येणार वेगळा. कलर येणार वेगळा. कलर म्हणजे ती पानं बावली ना मग ते चव मूर्ती त्याची हळदी ठेवलेलं. हे बघ कशीच आहे ते दिसत आहेत तशा तशी आहेत. हे मी याच्यावर दगड ठेवलेलं जड. पानासून आणि बावायला पाहिजे. तुमची पानं जशी तशीच आहे, त्याची वाफ जाते बाहेर. गच्च झाकण थोडा वेळ लावायचं. ऑलमोस्ट होत आलाय ना. होत आलंय आता. बघूया. झाले का? तुझे हो केळीचं पानच घेतात त्याच्यात टाकायसाठी आणि हे असे पलटी मारायचे. ही थोडी वाफ गेली का हे असे आपण वेगळे काढून घ्यायचे. गरम गरम आहेत ना. हा गरम गरम आहेत. हे वेगळे काढून घ्यायचे असे वेगवेगळे. का चिपकतात ते? चिटकत नाही मग सुकतात ना ग सगळे. मग आपल्याला पानं खायताना काढायला बरी. हे आता असं पान आहे ना असं. मग हे असं उभं धरायचं. हे देठ आहे ना आपलं जाडवालं तिथून असं धरायचं आणि हे बघ असं काढायचं खाण्यासाठी. प्रत्येक जणांनी आपापलं काढायचं. हे वाढताना आपण ताटामध्ये असंच वाढणार आहे. ज्याला पाहिजे त्याने आपापलं काढून खायचं. हे मी 1-2 असं काढ. हे बघ हे आतमध्ये असं. आता मी हे हाताने कापत नाही. चाकू कुठे
हाताने कापत नाही. हे बघ मी कापून दाखवते. झाल्यानंतर असं दिसतं. जसं आपण मोदक करतो ना तसं, पण ह्याला हळदीचा वास येतो. छान छान झालं. खाऊन झालं. कसं झालं ते सांग. इथे बसा ना. कसं झालं? कसं? कोणी बनवलंय मम्मीने. सांग. कोणी बनवलं? तयारी सुरू झाली. काय काय मम्मी जेवणामध्ये? भात, नाचण्याची भाकरी, पातोळी आणि तायकळ्याची भाजी आणि डाळ. चला या जेवायला. या जेवायला. आम्ही जेवायला बसतो, या सगळ्यांनी जेवायला. बाय बाय. कशी लागतात ग? बरी लागतात. छान.